मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी दिली असेल आणि 5 इयर LLB ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा 2027 मध्ये तुम्ही सीईटी देण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे LLB 5 इयरचे कॉलेजेस पाहणार आहोत. हे कॉलेज डिस्कस करत असताना या कॉलेजमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज, या कॉलेजमध्ये असणारी फीज आणि किती सीट्स तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 5 इयर LLB साठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत गाईड केलं जातं. त्यानंतर तुमचे पर्सेंटाइल्स किती आहेत आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं याविषयी राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिला जातो. कॅप राऊंड मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ऍडमिशनसाठी गायडन्स असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहेत. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तसेच जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांची 18 मे पासून लाईव्ह बॅच सुरू झाली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे कॉलेज पाहणार आहोत. तर शिवाजी युनिव्हर्सिटीचं पहिलं कॉलेज आहे शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर. हे कोल्हापूर महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचे एस्टॅब्लिशमेंट 1933 साली करण्यात आलं होतं. तसेच या कॉलेजला नॅकचा A+ ग्रेड आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 7 परमनंट, 10 टेम्पररी आणि 13 व्हिजिटिंग फॅकल्टी मिळणार आहेत. तसेच या कॉलेजचे टायमिंग सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर या कॉलेजमध्ये तुम्हाला BA LLB चा कोर्स ऑफर केला जातो इथे आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड असून टोटल 60 सीट गव्हर्नमेंट एडेड मधून तुम्हाला इथे अवेलेबल असतील. तर या कॉलेजची वार्षिक फीज ही 3016 रुपये असून इथे मुलांसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल असून हॉस्टेल फी 3600 रुपये असणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा. हे सातारा महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचे एस्टॅब्लिशमेंट 1968 साली करण्यात आलं होतं. नॅकचा A ग्रेड त्यांना देण्यात आलेला असून हे कॉलेज रयत शिक्षण संस्था सातारा मॅनेज करते. त्यानंतर इथे तुम्हाला 6 परमनंट, 8 टेम्पररी, 14 व्हिजिटिंग आणि 12 ऑदर फॅकल्टीज मिळणार आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच या कॉलेजमध्ये तुम्हाला BA LLB चा कोर्स ऑफर केला जातो आणि इथे टोटल 60 सीट्स अवेलेबल असून यांची वार्षिक फी ही 2980 रुपये आहे. इथे कुठल्याही प्रकारचं हॉस्टेल तुम्हाला अवेलेबल नाहीये. पुढचं कॉलेज आहे नारायण दास सर्वोत्तम दास सोटी लॉ कॉलेज सांगली. हे सांगली महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1969 साली करण्यात आलं होतं आणि हे लथ्थे एज्युकेशन सोसायटी सांगलीचं कॉलेज असून याला नॅकचा B ग्रेड आहे. तसेच इथे 6 परमनंट, 6 व्हिजिटिंग आणि 4 ऑदर फॅकल्टी असून कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 ते दुपारी 1:10 PM पर्यंत असणार आहे. आणि हे कॉलेज BA LLB चा कोर्स ऑफर करतं. मायनॉरिटी एडेड कॉलेज असून जैन मायनॉरिटीसाठी हे कॉलेज आहे. इथे टोटल 60 सीट्स अवेलेबल असून यांची फीज 2980 रुपये असून इथे मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे आणि या हॉस्टेलची फीज वर्षाला 20,000 रुपये आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कॉलेज आपण पाहूयात. तर या युनिव्हर्सिटीचं पहिलं कॉलेज आहे DGB दयानंद लॉ कॉलेज सोलापूर. हे कॉलेज DAV कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली यांच्याद्वारे मॅनेज केलं जातं आणि नॅकचा C ग्रेड यांना असून इथे 4 परमनंट आणि 9 व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. कॉलेजचे टायमिंग सकाळी 8:20 ते दुपारी 12:45 PM पर्यंत असणार आहेत. तर हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून इथे टोटल 60 सीट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. इथे BA LLB चा कोर्स ऑफर केला जातो आणि यांची वार्षिक फी ही 3270 रुपये असून इथे हॉस्टेल सुद्धा अवेलेबल आहे. हॉस्टेल हे मुलींसाठी आणि मुलांसाठी आहे आणि हॉस्टेलची फी 14,500 रुपये पर इयर असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे कॉलेजेस डिस्कस करणार आहोत.
त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग जॉईन करायला विसरू नका. आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 18 मे पासून सुरू होत आहे. त्या बॅचला जॉईन करून या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुक्समध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेलं असून प्रश्नसंचामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQ अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत. आणि थिअरीच्या बुकमध्ये लॉ सीईटीचा संपूर्ण सिलेबस इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.